नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण संक्रांती स्पेशल तिळाच्या वडीची रेसिपी बघणार आहोत. तर हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य. इथे सुरुवातीला आपण एक पॅन गरम करत ठेवूयात. पॅन गरम झालं की त्यात आपण पाऊण वाटी तीळ घालणार आहोत. हे जे तीळ आहेत हे गावरान तीळ आहेत. आता आपल्याला हे तीळ मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता इथे तीळ तडतडत आहेत, याचा अर्थ हे तीळ छान भाजले जात आहेत आणि आपल्याला हे तीळ मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग बदलला आहे. आता आपण हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे तीळ पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी पाववाटी शेंगा घालून घेत आहे. आता आपल्याला हे शेंगा देखील मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायची आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता शेंगा देखील छान भाजली गेलेली आहेत. आता हे शेंगा देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे आता तीळ भाजून घेतले होते पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आता जे शेंगा आपण भाजून घेतले होते त्याची मी सालपट्ट काढून घेऊन ते स्वच्छ करून घेतलेलं आहे, ते देखील घालून घेऊयात. आणि आपल्याला हे पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला हे फुल स्पीडवर फिरवायचं नाहीये. तुम्ही बघू शकताय पावडर आहे पण जास्त बारीक पावडर नाहीये. इथे आपण वड्या थापण्यासाठी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेत आहोत. दाखवल्याप्रमाणे आपण हे ताटाला तूप लावून घेऊयात, जेणेकरून वड्या जे आहेत ते चिटकणार नाहीत. आता ताटाला तूप पूर्णपणे लावून झालेलं आहे. आता आपण इथे एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालून घेऊयात. त्यात आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे. हे गूळ मी चिरून घेतलेलं आहे. पाऊण वाटी तिळाला पाववाटी शेंगाला एक वाटी गुळाचं प्रमाण आहे. गूळ तुम्ही कमी जास्त करू नका, नाहीतर काय होईल नंतर मिश्रण एकत्र येणार नाही. आता आपल्याला हे जे गूळ आहे ते मंद आचेवरती फक्त वितळून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय थोडेसे अजून गाठी आहेत गुळाच्या, ते देखील आपण फोडून घेऊयात आणि ह्याचा छान मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकताय सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत गुळातल्या. आता मी गॅस बंद करत आहे. आता आपण जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं शेंगा आणि तिळाचं पूड ते घालून घेऊया. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद आहे लक्षात ठेवा. आणि आपण गुळाचा पाक केलेला नाहीये, फक्त गूळ वितळून घेतलेला आहे. आता आपण हे सगळं छान नीट मिक्स करून घेऊयात जोपर्यंत हे सगळं एकत्र येत नाही. आता तुम्ही बघू शकताय इथे सगळं एकत्र आलेलं आहे. एकदा आपण पुन्हा याला छान मिक्स करून घेऊया. आता आपण जे ताटाला मगाशी तूप लावून घेतलं होतं त्या ताटात हे मिश्रण घालून घेऊया. आता हे सध्याला मिश्रण खूप गरम आहे, म्हणून हाताने आपण हे थापू नका, नाहीतर चांगला चटका बसतो. म्हणून इथे मी एका वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण पसरून घेत आहे. आता आपण बघू शकता मिश्रण पसरून घेतलं होतं. कडा जे आहेत थोडेसे पसरले होते, म्हणून मी त्यांना
हाताच्या साहाय्याने जे कडा आहेत ते सगळे एकत्र आणत आहे. आता आपण जे सुकं खोबरं आहे ते त्याच्यावरती घालून घेऊया. सुकं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल. आता हे सुकं खोबरं निघू नये म्हणून पुन्हा एकदा वाटीने मी हे छान दाबून घेत आहे, जेणेकरून सुकं खोबरं जे आहे ते त्याला चिटकेल. आता थोडंच कोमट झालं की थोडेसे मी कट करून घेत आहे. आपल्याला याच्या सध्याला वड्या पाडायच्या नाही आहेत, फक्त आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून थंड झालं की वड्या पाडायला अगदी सोपं होतं. असे दाखवल्याप्रमाणे आपण हे कट्स करून घेणार आहोत. आणि आता हे पूर्णपणे थंड करायला ठेवून देऊयात. आता थोड्याच वेळाने इथे थंड झालेलं आहे हे मिश्रण. आता तुम्ही बघू शकताय अगदी अलगद वड्या निघत आहेत. आता तुम्ही इथे बघू शकताय, इथे एक वडी उचलून दाखवते, अगदी छान निघतात वड्या. याच प्रकारे आपण सगळे वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे सगळे वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता तुम्हाला मी एक वडी इथे तोडून दाखवते. तुम्ही बघू शकताय अगदी सहज ही वडी तुटते, कारण हे आपण मऊ वड्या केलेल्या आहेत. आणि ही वडी अगदी खुसखुशीत होते. बघा, अगदी छान अलगदपणे कट होते, खुसखुशीत होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. सो ही रेसिपी तुम्ही नक्कीच संक्रांतीला ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.